कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मागतेस आणखी? सगळं तर बळकावलेस, आणखी काय हवंय तुला? या घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करतोय। मग तू निघून जा ना घरातून, सगळी संकट आपोआप जातील। हे तुमच्या लेकाला सांगा, ते म्हणले का नाही आम्ही लगेच घर सोडून जातोय बघा। ही ढाल आहे ना तुझी कायमची, जिचा वापर करून मला या घरच्या मालकाला हातबल करून ठेवलीस। माझा मुलगा पूर्णपणे कह्यात आहे तुझ्या ना। मग तुम्ही घ्या की त्यांना तुमच्या कयात, आम्ही अडवले वय। तू फसवतेस त्याला, त्याच्या भावनांचा गैरफायदा घेतेस तू, त्याच्या आईसारखी दिसतेस याचा गैरफायदा घेतलास तू। ही पाप आहेत, कुठं फेडशील? गैरफायदा गैरफायदा कोणी कुणाचा घेतला हो? कोणी कुणाला वापरून घेतलं? तुमची पाप मोजू काय आम्ही? आ एका बाईला वापरलं तुम्ही, तिला तिचा अधिकार पण दिला नाहीत, आयुष्यभर तिचा दुस्वास केलात। कुठं फेडाल हो ही पाप? कुठं फेडाल? आज जी काय या घरावर संकट यायला लागल्यात की नाही, ही तुमच्या पापाचीच फळं आहेत। आणि ही संकट फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या मुलावर पण यायला लागल्यात। आज सकाळी त्या बायका आलत्या, काय म्हणल्या त्या? लक्षात आहे ना हो तुमच्या? तूच आहेस तो, तुझ्या पापाचा घडा भरलाय। तुम्ही जबाबदार आहात ह्या सगळ्याला, तुम्ही जबाबदार आहात। शाहरुख हा सूर्यवंशी, स्वतःला आवरा आणि नीट वागा, नाहीतर एका बाईची हाय फक्त तुम्हाला नाही, तुमच्या अख्ख्या वंशाला गिळून टाकाल। तू म्हणाली तसं आगीत तेल तर ओतलं आपण, पण ते त्या बायकांच्या दंग्याला जुमानतील का? नाही म्हणजे त्याचा परिणाम होईल असं वाटतं तुला? परिणाम व्हायला तर पाहिजे, आणि मावशीवर नाही झाला ना तरी आदिपतींवर तर नक्कीच होईल। नाही, मला काय म्हणायचंय की त्यांनी जर त्या बायकांची समजूत काढलीच मग? हे बघ निखिल, आपल्याला जे काही करायचंय ना ते आपण केलंय, आता फळ देणं न देणं त्याच्या हातात आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।